खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अमृतगिरी नावाचं एक सुंदर गाव होतं. निसर्गाने या गावाला भरभरून दिलं होतं. हिरवीगार शेतं, वाहती नदी, आनंदी माणसं. पण काळ फिरला आणि गावावर संकटाची सावली पडली. सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही. विहिरी कोरड्या पडल्या, शेत जळून गेली, जनावरं मरू लागली. त्याच गावात एक अद्भुत भय पसरलं. रात्री विचित्र आवाज यायचे, लोक आजारी पडू लागले, मुलांची तब्येत खालावू लागली. लोक म्हणू लागले की या गावावर शाप आहे. देवळात कोणी जात नव्हतं. घंटांचा आवाज थांबला होता आणि देवावरचा विश्वास हळूहळू संपत चालला होता. या सगळ्या अंधारात एकच स्त्री होती जिने श्रद्धेचा दिवा विझू दिला नाही. तिचं नाव होतं सावित्री. सावित्री गरीब विधवा होती. लहानपणी तिचा नवरा गेला होता. 2 लहान मुलं, मोडकळीस आलेली झोपडी आणि रोजचं संघर्षमय आयुष्य. पण मनात अफाट विश्वास. ती नेहमी म्हणायची, देव दगडात नसतो, तो भक्तांच्या हृदयात असतो. दर मंगळवारी सावित्री उपाशीपोटी डोंगरावरच्या प्राचीन अंबिका मातेच्या देवळात जायची. ते देऊळ मोडकळीस आलेलं होतं, रानावनात लपलेलं, जिथे जायला लोक घाबरायचे. पण सावित्री लाल फुले, एक लहानसा दिवा आणि मातेचं नाव इतकंच घेऊन जायची. देवळात बसून ती म्हणायची, आई अंबिके, तूच आमची माता आहेस, आम्हाला सोडू नकोस. एक दिवस गावावर मोठं संकट आलं. सावित्रीचा लहान मुलगा अचानक तापाने बेशुद्ध पडला. अंग तापाने फणफणत होतं. गावचे वैद्य आले, औषधं दिली, पण शेवटी त्यांनी हात टेकले आणि म्हणाले, आता काही उपयोग नाही. घरात रडारड सुरू झाली. शेजारी, नातेवाईक सगळे जमले, पण सावित्रीच्या डोळ्यात पाणी होतं, तरी चेहऱ्यावर अढळ विश्वास होता. तिने मुलाला कुशीत घेतलं आणि शांतपणे म्हणाली, आई अंबिका जिवंत असेल तर माझं मूल वाचेल. तो दिवस होता अमावास्येचा आणि मंगळवारचा. आकाश काळं-ठिक्क भरून आलं होतं. जोरदार वारा, विजांचा कडकडाट, जणू निसर्गही कोपलेला होता. गावकरी घराबाहेर पडायची घाबरत होते. पण सावित्रीने निर्णय घेतला. तिने मुलाला कुशीत घेतलं, डोळे मिटले आणि अंबिका मातेचं नाव घेत डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत काटेरी झुडपं, साप, जंगली प्राण्यांचे आवाज, अंधार, पण तिच्या तोंडातून एकच जप निघत होता, जय अंबिका माता, जय अंबिका माता. वारा तिचा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत होता, पण दिवा विझत नव्हता. जणू कुणीतरी तो जपत होतं. अखेर ती देवळात पोहोचली. तिने थरथरत्या हाताने मुलाला मातेच्या पायाशी ठेवलं आणि स्वतः जमिनीवर कोसळली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती दुःखी स्वरात म्हणाली, आई माझं मूल घे, पण या गावाला वाचव. मला जे दुःख देणार ते दे, पण माझ्या लेकरांना आणि गावकऱ्यांना वाचव. त्या क्षणी देवळात एक अद्भुत शांतता पसरली. अचानक प्रचंड प्रकाश झाला. मोडकळीस आलेल्या देवळात घंटा आपोआप वाजू लागल्या. सिंहाची गर्जना घुमली आणि अंबिका माता प्रकट झाली. 18 भुजा, रक्तवर्णी वस्त्र, सिंहावर आरूढ, डोळ्यात करुणा आणि अपार तेज. मातेचा आवाज घुमला, सावित्री, तुझ्या श्रद्धेने मला इथे बोलावलं आहे. जेव्हा सगळे मला विसरले तेव्हा तू मला आठवलंस. मातेने सिंहाचा पंजा जमिनीवर आपटला. डोंगर हादरला. गावावरचं अदृश्य भय नष्ट झालं. आकाशात ढग दाटून आले आणि क्षणात मुसळधार पाऊस पडू लागला. वाळलेली जमीन पाणी प्यायला लागली. त्याच वेळी सावित्रीच्या मुलाने डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाला, आई. सावित्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती हात जोडून म्हणाली, जय अंबिका माता. सकाळ झाली तेव्हा अमृतगिरी गाव ओळखू येत नव्हतं. सर्वत्र हिरवळ पसरली होती. लोकांचे आजार बरे झाले होते. जनावरं तंदुरुस्त झाली होती. गावकऱ्यांना सगळं कळलं.
सगळे अंबिका मातेच्या देवळात आले. मातेपुढे नतमस्तक झाले आणि म्हणाले, आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यावरचा विश्वास सोडला होता. सावित्री मात्र शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. लोक तिच्या पायावर पडू लागले, पण ती म्हणाली, मी काही केलं नाही, सगळे आईच आहे. असं म्हणतात की आजही जो कोणी मंगळवारी मनापासून अंबिका मातेचं नाव घेतो, श्रद्धेने तिची पूजा करतो, तो कधीही एकटा राहत नाही. संकट कितीही मोठी असू दे, आई अंबिका आपल्या लेकरांना वाचवते, त्यांच्यावर कृपेची सावली धरते आणि त्यांचा आयुष्य प्रकाशमान करते. जय अंबिका माता.